तर मेगा ब्लॉकमुळे सीएसएमटी स्थानकावर शुकशुकाट पाहायला मिळतोय। सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11चं काम सध्या सुरू आहे। सीएसएमटी वरून सुटणाऱ्या काही गाड्या भायखळा स्थानकावरून सुटणारे तर मध्य रेल्वेच्या जवळपास 534 लोकल फेऱ्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत। तर सीएसएमटी स्थानकावर काम चालू असल्याने या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय। अनेक लोकलच्या फेऱ्या या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत। 10 आणि 11चं सध्या लांबी वाढवण्याचं काम सुरू आहे आणि त्याचसाठी हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। त्यामुळे कायम गजबजलेलं असलेलं सीएसएमटी हे स्थानक आज या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय। तर सीएसएमटी स्थानकावरची ही दोन दृश्य आपण सध्या पाहत आहोत। एक डोंबिवली स्थानकावरची दृश्य आहे आणि दुसरी दृश्य सीएसएमटी स्थानकावरची आहे आणि आपण थेट डोंबिवलीमध्ये जाणार आहोत। डोंबिवलीमधून आपले प्रतिनिधी सुनील जाधव आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सुनील, डोंबिवली स्थानकावर सध्या काय स्थिती आहे? अगदी बरोबर मी आहे डोंबिवली स्टेशनवरती। आपण पाहू शकतो की काल मेगा जम्बो ब्लॉकचा पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी प्रवाशांनी स्टेशनवरती येणं मोठ्या प्रमाणात टाळलेलं। मात्र आज दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवशी प्रवासी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चाकरमाने असतील, प्रवासी असतील, डोंबिवली स्टेशनवरती गर्दी करत असताना दिसून येत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा फलाट क्रमांक 10 ते 11 व ठाणे रेल्वे स्थानकाचे फलाट क्रमांक 5 ते 6 यांचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने हा 3 दिवसाचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला होता। काल या जम्बो ब्लॉकचा पहिला दिवस होता। पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे प्रशासनाकडनं आवाहन केलेलं की गरज असली तरच तुम्ही रेल्वे ट्रेनचा वापर करावा, स्टेशनवरती यावं। मात्र रेल्वेच्या आवाहनानंतर अनेक कंपन्यांच्या मालकांनी त्यांच्या जे चाकरमाने कामगार आहेत त्यांना 1 दिवसाचा 3 दिवसाचा वर्क फ्रॉम होम असे देण्यात आलेले। तर काही कंपन्यांनी सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली। मात्र पहिल्या दिवशी गर्दी नसली तरी ज्या कंपन्यांनी सुट्टी दिली नाही आहे त्याचबरोबर शासकीय कर्मचारी असतील, त्याबरोबर पालिका कर्मचारी असतील, असे अनेक कर्मचारी जे आहेत ते आज सकाळपासूनच आपल्या कामासाठी निघण्यासाठी, खाजगी कर्मचारी असतील कामावरती निघण्यासाठी या ठिकाणी स्टेशनवरती गर्दी करत असल्याचं दिसून येत आहेत। आणि एकंदरीत आपण पाहायला गेलं तर 930 फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या। काल पूर्ण दिवसामध्ये 161 ट्रेनच्या लोकल फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द केलेल्या आहे। मात्र आज शनिवार आहे, आज दुसरा दिवस आहे आणि आज देखील 534 लोकल फेऱ्या ज्या आहेत ते रद्द करणार असल्याची रेल्वे प्रशासनाने माहिती दिली आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी स्टेशनवरती जे अपडेट या संदर्भातून तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात।